पुणे रिंग रोडसह या प्रकल्पांच्या जमीन मोजणीला वेग जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। हे आदेश तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। पुणे रिंग रोड पुणे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी वेग धरला असून स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहेत। यामुळे भूसंपादन व तत्पूर्वीच्या कार्यवाहीबाबत प्रशासकीय स्तरावरून कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या खर्चामधून 40 पेक्षा अधिक जमीन मोजणी यंत्र खरेदी केले आहेत। यामुळे रखडलेल्या जमिनींच्या मोजण्या व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती मिळाली आहे आणि भविष्यात जमीन मोजणींची प्रकरणे तत्काळ मार्गी लागतील। पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचे काम सुरू आहे आणि नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात येत आहेत। याशिवाय पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वर्तुळाकार रस्ते करण्यात येणार आहेत। तसेच मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, येरवडा शिक्रापूर 6 पदरीकरण, शहरातील उड्डाणपूल असे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत। यातील अनेक प्रकल्पांचे भूसंपादन मोजणी देखील झाली आहे। यासह पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प व तसेच खडकवासला ते फुरसुंगी बोगद्यातून पाणी नेण्याची योजना यासाठी जमीन मोजणींची कामे देखील झाली आहेत। झोपडपट्टी पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनींचा ताबा देणे हे व अशा अनेक प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींच्या मोजण्याही रखडल्या होत्या। त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 3.5 कोटी रुपयांचा निधी हा फक्त रोवर मशीन खरेदीसाठी वर्ग करून 40हून अधिक रोवर मशीन जिल्ह्यासाठी खरेदी केल्या। तसेच नागरिकांच्या जमिनीच्या खासगी मोजण्या देखील प्रलंबित होत्या। या नियोजनामुळे रखडलेल्या जमिनींच्या मोजण्यांची प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणात मार्गी लागली। पुण्यातील प्रकल्प व विकासकामे पाहता DPC 2020 ते 21 मध्ये 50 लाख रुपये खर्च करून प्लॉटर मशीन खरेदी केल्या, तर आर्थिक वर्ष 2021 ते 22 मध्ये 2,99 लाख रुपये मंजुरी प्राप्त करून 35 रोवर मशीन जिल्ह्यासाठी खरेदी केल्या। यामुळे भविष्यात नागरिकांच्या जमीन मोजणीच्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करता येणे सोकर होणार आहे। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।